सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल विपुल दोरे. तर आज आपला 30 डेज चॅलेंजचा 6वा दिवस आहे. 5 ब्लॉग आपले कंप्लीट झाले. कसे ना कसे करून 5 केले, कारण लास्ट टाइम जेव्हा केले होते ते 3च झाले होते. तर 5 तरी केले. काय मलाच नव्हतं सुचत मी काय बनवू काय नाही. जे येत आहे तोंडात, जे काय जमत आहे, जसं होतं आहे तसं बनवतोय. आज आपला 6वा दिवस आहे ब्लॉगचा. तर आता तेच एक्सरसाइज आपले बघत होतो, काय काय पडलेत. खूप घाण झाले, खूप दिवस यूज पण नव्हते गेल्या. काढतो जरा क्लीन बिन करतो. घरात पण आता कोण नाही, सगळे कामावर गेले. आता माझी सेकंड शिप आहे, ही पण थोड्या वेळ निघेन. आमची स्वीटी जेटी आता, म्हणून जरा मी पण बाहेर नाही गेलो. कारण मी आता बाहेर गेलो ते शांत अशी एका कोपऱ्यात जाऊन बसते. तसं आता मी गेलो, आता निघेन 1:30-1:45ला. तर मम्मी येईल माझी 3-3:30पर्यंत येते मम्मी माझी. नंतर मग सगळेच येतात हळूहळू, टाईमनुसार 1-1.5 तासांनी. तोपर्यंत कसं 1-1.5 तास एकटी राहणार, तो म्हणून बोलू जरा घरातच बसतो. आता आहे, दाखवतो मला मग स्वीटी काय करते आमची. शांत आहे आता. काय 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 ये वर वर इकडे वर ये. बस खाली खाली बस. ये बघा. थांब. बस खाली का जावतो ही बोलते का जाऊ मला इथं मानेला. दूध द्या करत बस. ही अशी नाटकी असतात. थांबलो ना लगेच हात मारेल. आता गप बसेल ना, आता काहीच नाही करणार. तसं मी हात काढीन ना तसं चालू होईल इथं. ते बघा का जाऊ करणार. अशी नाटकी आहे तिची. सकाळीच रोज मम्मी पूजा करताना टिक्का लावून जाते. आमची डॉगी पण देववाली, स्वामी भक्त. पागल कुत्री, माणसासारखी सवय लावली हिला. हे बघा, तुमच्या घरात सगळे कलाकार आहेत. अरे थांब माझ्या आई, थांब. हे बघा, हे बघा, अशी नाटकी हिची. आता ही काय ऐकणार नाही. आता ही अशीच करत राहणार. कोण नाही तर माझ्याच अंगावर किस्से तर खेळत राहणार. कुत्र घरात पाहणं छोटी गोष्ट नाही. माणूस लागतो बाबा. आता कळतंय. लहान होती तेव्हा काय वाटायचं नाही. ही आता मोठी होते तशी नाटकी वाढत चालली आहे, हळूहळू करत. हे बघा ड्रॉइंग, ही माझ्या घरात सगळेच कलाकार आहेत. दिवाळं घाण सगळी करते बघा. दिसते तिथं पेंट करून ठेवले, स्केच पेन सॉरी वॉटर कलरने करून ठेवले. हे बघा, आता ही बघा, हे काय आहे ते माझ्याच अंगावर येऊन झोपायचं बघा. अर्धी जीप तर माझ्या मांडीवर लावून ठेवली बघा. काय बोलायचं आता हिला आता हाकलू पण नाही शकत. अशी असते तिची नाटकी. सो आता बघतो सगळं काय बघतो. आता काय हरवलं, खूप गोष्टी हरवल्यात. गोप्रो हरवलं, तर पूर्ण तो माझा हँडल होतं ते पकडायचं पूर्ण माउंट टाईप, ते पण गेलं. भाऊ गोप्रो लवकर घ्यायला लागेल काहीतरी करून. दिवाळीत तरी घ्यायला लागेल. मागच्या वर्षी पण दिवाळीत, त्या वर्षी पण गोप्रो दिवाळीत. तिचा इंडीचा गोप्रोच्या नशीब काय. कोणाचं तोंड बघितलेलं काय माहिती, गावावरून निघताना अक्षरशः काय माहिती. पनोतीत लागले तर कॅमेरा पडला. जाताना एवढा गेलो तेव्हा पडला नाही एवढा. सकाळी निघालेलो इथून तेव्हा एवढा पडला नाही. येताना पडला. काय माहिती कोणाचं तोंड बघून निघालो मी सकाळी जायला. माणूस थोडं खून होतं काय माहिती. असतं काय बोलणं, जाऊ दे. आता काढतो सगळं. ही मला सारख्या खाजवायला लागेल आता. ही बघा, हे गप थांब गबस चुप. येडी, ही बघा, येडी आहे तू. कोण आहे तू? येडी. इसी खाजवत बस. सो गाईज, आता बघा एवढंच राहिलं आता ब्लॉगिंगचं सामान माझ्याकडे. हे त्या गोप्रोच्या आपल्या माउंटमध्ये होतं, खाली असं उलटं करून टाकलेलं होतं असं. हे एवढंच राहिलं आता. पण आता छोटं मोठं असतं ते वापरतो. म्हणजे काय सिनेमॅटिकसाठी पण वापरतो, टाईमलॅप्ससाठी पण वापरतो, दोन्ही गोष्टी. आणि हिचं बघा, ही आता इथून बसली. तर हा काय मित्राकडनं जो घेऊन आलो तो चोर बाजारवरून, त्याला दिलाच नाही रिटर्न. हात पडलाय माझ्याकडे घरात.
ग्लव्हची हालत बघा, यूज नाही करत. ती लेन्स आणि हे माझे पहिले फोन वापरायचे होते. हा सॅमसंग, हा पण सॅमसंग, हा पण सॅमसंग, सगळे सॅमसंग ब्रँड. मॉडेल नंबर एक त्याचा माहिती आहे, J7 काहीतरी होता. हा चालू आहे, हे दोन बंद आहेत पण ठेवले आहेत मी. बोललो कशाला आपली अजून पण होते ते मम्मीने मला माहीत पण नाही कधी भांड्यावाल्यांनी देऊन टाकले. ते येतात मोबाईलवर भांडी बिंडी घेतात, मम्मी अशीच देऊन टाकते अशी. iPhone 6 पण होता, तो मम्मीने असंच देऊन टाकला, बंद झाला, खराब होता तो देऊन टाकला. मला माहीत पण नाही, मी मध्ये शोधत होतो कळलं. 8 Plus पण होता, तो पण गेला, तो मी विकूनच टाकला खूप अगोदर. तो 1.5 वर्ष हा मोबाईल वापरतो सॅमसंगचा. नंतर परत आपल्या आयफोनवर आलो परत मी. अँड्रॉइडमध्ये मजा आली नाही मला जास्त. स्टार्टिंगला फक्त अँड्रॉइड वापरलं, अँड्रॉइडपासून स्टार्टिंग केली. मजा यायची, हा पण वापरायला मजा यायची. पण हा खराब झाला, प्रॉब्लेम डिस्प्ले बदलून कंटाळलो मी, शेवटी चेंज केला. त्यानंतर पण होतं एक J7 प्राईम, त्याची मेटल बॉडी होती, ही होती, ह्याची प्लॅस्टिक आहे, पण भारी होता. सो ही नाटकी बघा. ओय ओ मॅडम, हिस्सी ना अशी येडी खाजत बस, निस्सी किती चावत बस. हे बघा काय करून ठेवते काय माहिती. गोड खाऊन पप्पांनी सवय लावली आमच्या गोड खायची. हा एक मिनिट, मग आता विचार केला जरा डिप्स मारू, जरा वर्कआउट चालू करूया. ते वर्कआउट खूप दिवस केला नाही, बघू किती जातात डिप्स. बघू शूट पण करू तर किती जातात. आता ह्याचा वापर करू, तर कोण नाही पकडायला तर ह्याचाच वापर होणार बरोबर. ही स्वीटीला जरा साईडला करायला लागेल, बघतो थांबा. सो आता चेक करूया आता किती डिप्स बसतात. मला तर डाऊट आहे, डायरेक्ट मारतो पहिला काढून डायरेक्ट. असं नाही की व्हिडिओ टाकणार नाही, जेवढे होतील 5 तर 5, 10 तर 10 बघू. पण आता ट्राय तर करू, 2 सेट मारू. ट्रायसेप पंप होते आपले, ट्रायसेप पंप होते. जय श्रीराम. बाप, पेनावर लागलं, रोज मारायला लागणार वाटतं मला. पुढं बा काय झालंय, हालत खराब झाली. सो आता थांबू जरा, दम लागला, एवढा स्टॅमिना डाऊन झालाय. सवय नाही ना, खूप कधीतरीच मारतो वाटलं तर, नाही तर नाही मारत. तर आज मारली. सेकंड सेट मारू का नको दुसरा सेट. बॉडी लवकर पंप होते माझी. तर लावायची पुढच्या महिन्यात जिम, तेव्हा तुम्हाला दाखवेन. ही साईज आहे, शेप तर नाही घेत कारण आपल्या बॉडी अशी कटिंगवाली बॉडी नाही आहे, थोडा फॅट आहे बॉडीत. पण बॉडी पंप मस्त घेते माझी, महिन्याभरातच पंप घ्यायला चालू होते. सो जिम लावू तेव्हा समजेल. हां, झोप पण यायला लागेल यार मला. चला दुसरा सेट मारूया आपण, जाईल का नाही काय माहिती. किती गेले मोजले पण नाहीत मी, 10 गेले असते. जय श्रीराम. बॉडी पुश करायला नव्हते वर जास्त. सो
स्टॅमिना पूर्ण त्यात निघाला आज. बघा सारख्यांदा पुढे येतात. स्टॅमिना पूर्ण इथंच निघाला माझा. तर आता भेटतो सरळ गाडीवर आणि फ्रेश होणार चांगला. आता निघायचं पण आहे मला, कारण आता लेट होईल. हिचं पण जेवण बिवून हिला खाया प्यायला देईन, निघीन. हा ढेकर बिकर कसले तर दिवस मारले. वा रोज करायला लागेल वाटतं मला वर्कआउट. आता हालत खराब होईल माझी, कारण पूर्ण साईजनी असा दिसतो मी मोठा एकदम. मला दाखवेल, कारण आर एसवर इझिली पाय पोचतात माझ्या. एक्सपल्सवर पण पाय पोचतात इझिली. साईज खूप, पण फॅट खूप वाढला बॉडीचा. थोडा मेंटेन करायला लागेल जरा आता. रनिंग बिनिंग काहीच नाही माझी सध्या. सो आणि हे असे गालबिल एवढं असे मोठे नव्हते बघा. एवढं असं हे नव्हतं माझं. तो खूप फुगत चाललो आहे. मग इथं खूप फुगलं होतं. आता जरा खाणं पिणं जरा थोडं चेंज केलं आहे, म्हणून थोडं कमी आलं. मध्ये वेट काहीतरी माझं 79ला गेलं होतं. कसं करून त्याला 74ला आणलं आहे. सो 70 मला ठीक वाटतं. 72 आता 75च्या हिशोबाने माझी बॉडी तरी त्या लेवलची झाली पाहिजे. दिसलो पाहिजे 75चा आहे. दिसत नाही आणि वेट वाढतेच फॅटमुळे, मग मजा नाही येते. बायसेप छोटे, चेस्ट दिसत नाही. बॅक बिग तर ठीक आहे आपली. हे शोल्डर बिल्डर सगळे ठूस झाले सगळे. सगळं तसं प्रॉपर आहे, तर सगळं ढिलं झालं आहे, लूज झाली सगळी बॉडी. फक्त बायसेप दाखवतो, काहीच नाही राहिले ना ट्रायसेप ना बायसेप. सो आता डायरेक्ट भेटतो गाडीवर. चला. सो गाईज चेक करा आता पावसाचं कंडिशन. काय ब्लॉग बनवू सांगा आता. मी 30 डेजचं चॅलेंज केलं, पाऊस एवढा दिवस नव्हता पडत. आता जेव्हा मी चॅलेंज घेतलं तेव्हाच पाऊस पडतो. असं तर या कंडिशनमध्ये काय ब्लॉग बनवू. ना मोबाईल लावू शकतो त्या हेल्मेटला, ना काहीच करू शकतो. असा गपचूपमध्ये जायचं, घरातल्या घरात ब्लॉग बनवता येतं, काहीच नाही करता येत. काय आता परत मला आज पण ब्लॉग इथं एंड करायला लागेल घरातल्या घरात. दाखवणार बाहेर यार, पोपटच झालाय. सो आता काय करू नाही शकत आपण. फ्रेश बीस झालेलं आहे मी, तर कामावरच जातो. तसं काय करू. गपचूपमध्ये जातो, नाही तर स्वीटी आता मागे लागली डायरेक्टली. कारण तिला तर आता छेडलं मी तर माझी वाट लागते, मला जायला देणार नाही कामावर. सो तर आता ब्लॉगचा एंड करूया. पाऊस तर काय थांबणार नाही, मला वाटत नाही थांबेल. तर चला बाय गाईज. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला आपल्या. तर थोडे दिवस ॲडजस्ट करा, काही ना काही नवीन नक्कीच आणणार, गॅरंटी आहे. नवीन काहीतरी आणणारच, स्पेशल तरी काहीतरी वेगळंच काहीतरी करू आपण. आणणार 15 ब्लॉगच्या अगोदर काहीतरी स्पेशल मी आणणार, काहीतरी आणणार वेगळं, काहीतरी युनिक बाहेर जाऊन तरी करणार. तर चला भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.